नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मी आळेफाटा या ठिकाणी आलेलो आहे. माझ्यासोबत बसलेले आहेत ते हांडे, माणिकराव हांडे देशमुख असं यांचं नाव आहे. त्यांच्या धर्मपत्नी आहेत कांता हांडे. आणि हे जे आहे हे हांडे देशमुख हायटेक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आळेफाटा या ठिकाणी. काही अडचणी आहेत, काही समस्या आहेत किंवा एक व्यवस्थेविरुद्धचा लढा आहे हे हांडे कुटुंबीय अनेक वर्षापासून देत आहेत. तर तोच नक्की लढा काय आहे आणि त्याच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे का हेच जाणून घेण्यासाठी आपण आळेफाटा या ठिकाणी त्यांच्या कॉलेजमध्ये आलेलो आहोत. सर्वप्रथम नमस्कार सर. नमस्कार, मी हांडे देशमुख सर. आम्ही विशाल जुन्नर सहकारी पतसंस्था आळेफाटा या शाखेतून प्रत्येकी म्हणजे मी आणि माझ्या पत्नीनं प्रत्येकी 60 लाख रुपये कर्ज जानेवारी 2015 मध्ये घेतलेलं आहे. परंतु ही जी सहकारातलं कर्ज ही जवळपास मला सावकारकी वाटायला लागली, आडमाप वाटायला लागलं आणि आमची आर्थिक पिळवणूक व्हायला लागली. एवढं व्याजदर प्रचंड होतं. आम्हाला ते कर्ज घेताना ठीक आहे आम्ही घेतलं, आमच्या गरजेपोटी घेतलेलं आहे. आम्ही घेतलं नाही असं नाही, आम्ही घेतलेलं आहे कर्ज, आमच्या गरजेपोटी घेतलं. पण आम्हाला ते वेळेत फेडायचं किंवा वेळेच्या अगोदर फेडायचं म्हणून आम्ही 2016 सालापर्यंत ते कर्जाचे व्यवस्थित हप्ते भरले. त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की जवळपास 1.5 लाख रुपये हप्ता येतोय दोघांचा मिळून. मग आम्ही असा विचार केला की आपण राष्ट्रीयकृत बँकेचं कमी व्याजदराचं 7-8% त्यावेळेला मिळत होतो आणि किंवा इतर पतपेढ्या 12-13% देत होत्या, त्यांच्याकडून कर्ज घेऊ आणि यांचं कर्ज एक रकमी भेटून टाकू. त्याच्यासाठी मी प्रयत्न करायला सुरुवात केले. तात्कालीन जे शाखा प्रमुख आहेत आळेफाट्याचे रामकुराडे त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे अर्ज दिला की आमची जी एक्सेस तारण घेतलेली आहे, वास्तविक पाहता 1,20,00,000 कर्जासाठी जास्तीत जास्त 1,80,00,000 ते 2 कोटीचं तारण घ्यायला पाहिजे होतं. त्यांनी आमच्याकडून 5.5 कोटीचं तारण घेतलं, सगळ्याच प्रॉपर्ट्या गुंतवून टाकल्या. मग मी त्या कुराड्यांकडे विनंती केली की आमची दोघांपैकी मिसेसच्या नावावर असलेली फक्त 45 लाखाची प्रॉपर्टी रिलीज करा, आम्ही ती विकतो आणि तुमचं कर्ज एक रकमी भरतो. त्यांना विनंती केली, त्यांनी अर्ज सुद्धा स्वीकारला नाही. त्याच्यानंतर 3-4 वेळा गेलो, त्यांनी अर्ज स्वीकारायला नकारच दिला. मग पतसंस्थांचे तालुका लेवलला जे प्रमुख असतात, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जुन्नर, त्यावेळेला मेसराम मॅडम होत्या, त्यांच्याकडे गेलो. त्यांना आमची व्यथा मांडली. त्यांना सांगितलं ही पतसंस्था आम्हाला सहकार्य करत नाही. त्यांनी लगेच पत्र दिलं की यांचं म्हणणं योग्य वाटतंय, तुम्ही यांना सहकार्याची भावना ठेवावी आणि तसे प्रयत्न करा. ते पत्र आणून मी पतपिढीला दिलं. पतपिढीने अक्षरशः AR साहेबांचा कोणताही विचार केला नाही, पत्राचा विचार केला नाही, गडी घातली. ते म्हणले आमच्या पतपिढीचं रजिस्ट्रेशन मुंबईचं आहे, आम्ही जुन्नरच्या AR साहेबांना फारशी किंमत देत नाही. मी तो विषय सोडून दिला. त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात याची डायरेक्टर बॉडीची पत्र आहे ना, पत्र पण आहे माझ्याकडं. याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे, सहाय्यक निबंधक साहेब हे बघा किती साली 22/11/2017 आम्ही त्यांच्याकडे अर्ज केला होता. त्यांनी त्याच्यात सगळं उत्तर पण दिलेलं आहे. इथं स्पष्टपणे श्री देशमुख यांच्या अर्जावर सहानुभूतीपूर्वक विचार करून उचित कारवाई करावी इतकं स्पष्ट दिलेलं होतं. परंतु पतपिढीने आम्हाला कोणतं सहकार्य नाही केलं. त्यांच्या डायरेक्टर बॉडीची मीटिंग होती इथं डी फार्मसी कॉलेजमध्ये आळ्याला. तिथं कार्यकारी मंडळाच्या मासिक मीटिंगमध्ये मी, माझी पत्नी आम्ही दोघंही गेलो आणि त्यांना हात जोडून विनंती केली की हप्ता खूप मोठा होतोय, आम्ही 2 वर्ष तुमचं कर्ज भरलंय, प्लीज आम्हाला फक्त 45 लाखाची प्रॉपर्टी रिलीज करा, आम्ही तुमचं सगळं कर्ज एक रकमी भरणार आहे. तिथं विनंती केल्यानंतर ते म्हणले आम्हाला असं नाही करता येत. मग म्हणलं याच्यातून मार्ग सांगा. मग त्यांनीच मार्ग सांगितला की एक काम करा, तुमच्या मिसेसचं कर्ज एकदम भरा आणि लवकरात लवकर भरा, त्यांची प्रॉपर्टी आम्ही रिलीज डीड करून देतो, मग ती तुम्हाला विकायची का काय करायची ते तुम्ही ठरवा आणि मग तुमचं कर्ज भरा. 2017 पासून नोटबंदी झाली, अडीअडचणी आल्या, याच्या प्रॉपर्ट्यांच्या किमती कमी झाल्या, तरी मी माझ्या
पत्नीनं आम्ही नातेवाईक मित्र परिवाराकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली. 93 लाख रुपये त्या 3 वर्षात जमा केलेत. तिच्या पाहुणे रावळ्यांकडून भावांकडून आणलेत, माझ्या बहिणीकडून आणलेत आणि तिचे 93 लाख रुपये 29/2/2020 रोजी पूर्ण रक्कम भरून टाकली आणि तिचं खातं नील केलं. 60 लाख रुपये प्लस व्याज धरून 93 लाखाची अमाऊंट झाली होती. पूर्ण 29 फेब्रुवारी 2020 रोजी पत्नीचं संपूर्ण कर्ज भरून टाकलं. कारण ते आम्हाला शब्द दिला होता ना, पत्नीची प्रॉपर्टी रिलीज करू मग ती विका आणि पत्नीचीच विकायची होती, हे ठरलेलं होतं आमचं. मग त्याच्यानंतर आम्हाला रिलीज डीड करून त्यांनी देणं गरजेचं आहे. मग त्यावेळेला गणेश गोसावी नावाचे मॅनेजर होते तिथं, त्यांच्याकडे गेलो आणि पत्नीने तिथं जाऊन सांगितलं की आता म्हणल्याप्रमाणे आम्ही आमचं कर्ज नील केलंय 3 वर्षात, आता आम्हाला रिलीज डीड आणि प्रॉपर्टी पेपर आमचे देऊन टाका. त्यांनी काहीच विचार नाही केला. 4-5 महिने असंच ढकलत नेलं. मग 2/6/2020 रोजी पत्नीने लेखी स्वरूपात त्यांना पत्र दिलं की माझं रिलीज डीड करून द्या आणि माझे प्रॉपर्टी पेपर मला ताबडतोब द्या. हे काय हा अर्जच आहे 2/6/2020 चा. इथं स्पष्ट लिहिलंय रिलीज डीडचे पत्र देण्यात यावे. नाही दिलं, सांगतो ना तेच. मग त्यांनी पत्र स्वीकारलं आणि त्याच पत्रावर त्याच दिवशी त्याच वेळेला हे असं लिहून दिलं पाठीमागं. याच्यात स्पष्टपणे म्हटलंय की दिनांक 29/2/2020 रोजी आपल्या पत्नीचे कर्ज निरंक केलेले आहे, परंतु त्यांचे पती श्री माणिकराव शंकर देशमुख यांची आज दिनांक 2/6/2020 रोजी पर्यंत 17,65,021 रुपये कर्ज थकबाकी आहे. सदर थकबाकी भरणा केल्यानंतर कर्ज निरंकाचा दाखला व कर्ज बोजा कमी करण्याचे पत्र देण्यात येईल. काय नाव खाली शाखाधिकारी गोसावी आणि हे बघा 2/6/2020 खाली सही शिक्का, खाली काय नाव आहे, खाली आळेफाटा शाखा. संस्थेचं नाव काय? विशाल जुन्नर सहकारी पतसंस्था मर्यादित आळेफाटा शाखा. शाखाधिकारी यांनी स्पष्ट असं पत्र दिलं. वास्तविक पाहता आता आपण सहकाराच्या नियमाकडे जाऊ. वास्तविक पाहता सहकार कायद्यानुसार कर्ज निरंक झाल्यावर 30 दिवसात रिलीज डीड आणि प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर हे पतसंस्थेने स्वतः सगळं करून क्लायंटला आणून द्यायचे असतात. आपण स्वतः मागणी नाही केली तरी आणून द्यायचे असतात 30 दिवसात. आणि हा सहकाराचा कायदा आहे, स्वतः म्हणजे वरिष्ठांनी मला सांगितलेला आहे. मग तुम्ही त्यांचे पती आहेत ना? हा. मग दुसरा भाग, मी समजा ठीक आहे माझं कर्ज थकबाकी होतं, पण माझं कर्ज थकबाकी कधी आहे? 2016 पासून आहे. माझं पत्नीचं कर्ज 2020 ला मिटवलंय. मला संस्थेने शब्द दिला होता की तुमच्या पत्नीचं कर्ज मिटेपर्यंत तुमच्यावर आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही. कर्ज मिटलं की मग तुम्ही तुमची प्रॉपर्टी विका आणि मग तुमचं भरा. म्हणजे या 5 वर्षात 2016 ते 2021 पतसंस्थेने माझ्या स्वतःच्या कर्जावर कोणतीही कारवाई केलेली नाही. वसुलीची कोणतीही कार्यवाही केलेली नाहीये. 2021 नंतर त्यांनी मला 101 ची नोटीस वगैरे, तो तिथून नंतरचा पुढचा प्रकार आहे करोनाच्या काळात. आता ठीक आहे, आता एक भाग असा आहे की अगोदर तुम्हाला तोंडी आश्वासन दिलं असेल, तुमचं ठीक आहे आम्ही जे प्रॉपर्टीचं डीड आहे किंवा काय कागदपत्र रिलीज करतो ते तुम्ही विका आणि कर्ज हे करा. आणि नंतर परत तुम्हाला ह्या कागदपत्रानुसार असं दिसतंय की तुम्हाला परत अडकवलं, पुन्हा अडकवलं. पतीचं म्हणजे तुमचं कर्ज थकबाकी आहे सगळं भरा मग करतो, ठीक आहे. आणि मग आता तुमचं म्हणणं आहे की ही जबाबदारी याची बँकेची आहे, पतपेढीची आहे. त्या समजा तारण घेतलेले कागदपत्र ताबडतोब रिटर्न करायची. 30 दिवसात दिलीच पाहिजे सर, जर कर्ज भरलं. पण जर त्याचं असं म्हणणं आहे का त्या ज्या कांताबाई यांचे तुम्ही पती आहेत, माणिकराव म्हणजे तुम्ही पती आहेत, त्यामुळं तुमचं बी एकमेकाचे हित संबंध असेल म्हणूनच त्यांनी थांबवलं असेल ना? सर प्रश्न असा आहे की मी माझ्या पत्नीचा सहकर्जदार नाही,
मी माझ्या पत्नीच्या कर्जाला जामीनदार नाही. आर्थिक व्यवहाराचा किंवा कर्ज घेताना तिचं प्रकरण स्वतंत्र आहे. माझे जामीनदार माझे जामीनदार वेगळे आहेत, तिचे जामीनदार वेगळे आहेत, आमच्या प्रॉपर्ट्या वेगळ्या वेगळ्या आहेत. आणि आम्ही नात्यानं जरी पती पत्नी असलो तरी आर्थिक दृष्ट्या किंवा पतपेढीच्या दृष्टीने आम्ही स्वतंत्र कर्जदार आहोत. प्रॉपर्टी अलग अलग आहे, हो, एकत्र सातबारा नाही. तुमचा? आम्ही पूर्णतः स्वतंत्र कर्जदार आहोत. मग तुमच्याकडून असं त्रास द्यायचं कारण काय? आता खरं त्याच्यात तुम्हाला सांगायला गेलं ना तर त्यांची माझ्याकडे आळेफाट्याच्या अगदी मोक्यावरची जागा आहे आणि या जागेवर त्यांचा अंशतः डोळा होता आणि तो पडद्यामागचा भाग आहे. परंतु त्यांच्यातलेच एक मयत डायरेक्टर आहे, त्यांनी मला सांगितलं होतं, देशमुख तू सावध राहा, आमचा तुझ्यावर डोळा आहे. तुमच्या त्या जागेवर, या जागेवर आपण जिथं शाळेत बसलोय या जागा मोक्याची जागा आहे आणि तिच्यावर त्यांचा डोळा आहे. बर, मग आता ठीक आहे, हा पाठ झाला एक का 30 दिवसात द्यायला हवंय तर दिलं नाही. त्यात जर तुमच्या प्रॉपर्टीमध्ये संबंध नाहीये तरी पण यांच्यामुळे यांचं हे अडवणूक केली. अडवणूक केली. याच्यावर कुठे दाद मागितली? मग मी त्याच्यानंतर ताबडतोब सहकार आयुक्तांकडे गेलो. सहकार आयुक्तांना 2-3 वेळा पत्रव्यवहार केला. तिथूनही मला फारसा काही रिस्पॉन्स नाही भेटला. मग मी 2022, 2023 सलग 3 वर्ष 21, 22, 23 पोलीस स्टेशन आळेफाटा यांच्याकडे गेलो. त्याच्यानंतर DYSP जुन्नर यांच्याकडे गेलो. SP पुणे यांच्याकडे गेलो. त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांनी सांगितलं हा सहकार विभागाचा भाग आहे, आमच्याशी जास्त संबंधित नाही. मी त्यांना म्हणलो यांच्यावर पतपिढीवर FIR दाखल करा, स्पष्ट दिसते की माझी फसवणूक झालेली आहे, यांच्यावर FIR दाखल करा. त्यांनी त्याची कोणतीही काळजी घेतली नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे कर्ज सगळं भरलंय तरी बी कागदपत्र देईना, तारण खाली करेना, त्यामुळे तुमची फसवणूक म्हणजे तुमचं आडून राहिले म्हणून त्याच्या गुन्हा दाखल करा असं म्हणणं होतं माझं. ठीक आहे, आता मग तुम्ही म्हणताय की गुन्हे दाखल करायची तरतूद केली व त्यांनी सांगितलं सहकार कायद्यानुसार कारवाई करा. मग तुम्ही काय केलं पुढं? मग मी 2023 ला एक SP साहेबांना पत्र लिहिलं. आम्ही आता अशा अवस्थेत आहे की आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाहीये. तिथं एक जबाबदार व्यक्ती आम्हाला भेटले. त्यांनी सांगितलं सर तुम्ही आत्ताच्या आत्ता सहकार आयुक्तांच्या ऑफिसला जा आणि तिथं त्यांना हे पत्र द्या, ते याच्यावर जास्त काळजी घेतील. मी आणि पत्नी आम्ही दोघंही सहकार आयुक्त कार्यालयात गेलो. तिथं पत्र दिलं. तिथं अपर निबंधक वाडेकर साहेब होते, सोबले साहेब होते, चाळकराव साहेब होते. त्यांच्या समोर आम्ही ते पत्र ठेवलं आणि आमची दुःखाची एवढी अनावर होती की विलाज नव्हता. आम्ही आमची खरी ट्रॅजेडी त्यांच्या समोर मांडली. त्यांनी आमचा मानवता म्हणून विचार केला आणि ते म्हटले आम्ही याच्यावर ताबडतोब सुनावणी घेतो. त्यांनी लगेच मला विचारलं पतपिढीचे जबाबदार कोण आहेत. मी त्यांना नावं सांगितली, फोन नंबर सांगितले. त्यांनी ताबडतोब त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांना पत्र दिलं आणि 8 दिवसात सुनावणीला बोलवलं मला माझी कागदपत्र घेऊन बोलवलं, त्यांना त्यांची कागदपत्र घेऊन बोलवलं. त्यावेळेला वसुली अधिकारी तांबोळी, वसुली अधिकारी सर्जिने आणि महाव्यवस्थापक खांडके म्हणून आहेत पतपिढीचे, ते सगळे आले. त्यांनी त्यांचं लेखी म्हणणं मांडलं. त्यांना काय कागदपत्र द्यायची ती साहेबांकडे दिली. आम्ही आमचं लेखी म्हणणं मांडलं, आम्ही आमची कागदपत्र दिली. मग साहेबांनी त्या दरम्यान म्हणजे सहकार आयुक्तांनी सुनावणी चालू असताना त्यांना डायरेक्ट विचारलं की तुम्ही वसुली अधिकारी आहात का? तर ते म्हटले हा. म्हणजे तुम्हाला ग्रामीण भागातली वसुली कशी करायची माहिती आहे का? तुम्ही ट्रेनिंग घेतलंय का वसुलीचं ट्रेनिंग? तुम्ही ही थोडी सुशिक्षित माणसं दिसतात, हे आमच्यापर्यंत पोहोचले. जर हे आमच्यापर्यंत पोहोचले नसतील तर तुम्ही बाकीच्यांची किती हॅरेसमेंट करत असाल, अशा शब्दात सोबले साहेब त्यांना बोलले. त्यांनी ते ऐकून घेतलं आणि सगळं सविस्तर आमची तिथं चर्चा झाली. त्याच्यावर 4 सुनावण्या झाल्या आणि त्या दरम्यान यांनी अप्पर आयुक्तांनी अप्पर निबंधक साहेबांनी त्यांना ऑर्डर केली की यांची ताबडतोब रिलीज डीडची कागदपत्र आणून द्या. यांची म्हणजे यांची मिसेसची? कारण तुमचं थकबाकी नाही, माझं थकबाकी नील झालं होतं. हो, फक्त नील करून बी अडवणूक केली होती सगळी. हो, जेणेकरून तुमची आर्थिक कोंडी व्हावी. त्याच्यानंतर ऑर्डरच केली की यांच्या पत्नीची म्हणजे मिसेसची की यांची ताबडतोब कागदपत्र आणि रिलीज डीडचं पत्र अधिकृत आणून द्या.
दुसऱ्याच आठवड्यात म्हणजे 2-3 दिवसातच पुढची सुनावणी होती. त्यांनी आमची म्हणजे माझ्या पत्नीची रिलीज डेटची कागदपत्र आणि आमचे सगळे पेपर आम्हाला रिटर्न केले पत्नीपुरते. दिले? हो दिले. जेवढे दिवस अडवले होते ते दिले? ते दिले. म्हणजे 45 महिन्यांनी आम्हाला हे सगळे कागदपत्र मिळाली. 45 महिन्यांनी? 45 महिन्यांनी. तर तुमची प्रॉपर्टी अशीच गुंतून ठेवली. त्याचा फायदा काही नाही? काहीच नाही. 2.5 कोटीची मिसेसची प्रॉपर्टी अक्षरशः त्याच्यावर बोजा कुठून त्याच्यावर कर्ज काढता येत नाही, काय नाही अशा अवस्थेत त्यांनी आमची गुंतून ठेवलेली. ती जमीन तुम्हाला विकता येईना, तुमचं इकडे कर्ज बी वाढतंय, वाढतच होतं, व्याज वाढतंय, अजूनही चालूच येते. 45 महिने हा जो कालावधी होता तो खूप आहे. 1365 दिवस सर. 2 म्हणजे 29/2/2020 पासून ज्या दिवशी आम्हाला कागदपत्र भेटली त्याच्यात 1365 दिवस झालेले आहेत सर. 45 महिने झालेले आहेत. एवढं मोठं आमचं नुकसान केलेलं आहे. या दरम्यान आमची हॅरॅसमेंट, आर्थिक नुकसान, आमची जी कौटुंबिक जी काही हालहाल झाले असतील, सामाजिक, त्याच्यानंतर आम्हाला कुणी कर्ज देत नाही, आम्हाला डिफॉल्टर म्हणतात, हे नालायक आहेत असं आम्हाला लोकांनी समजवलं. म्हणजे न्यायासाठी भांडणं ही आमची चूकच समजायची का? आम्ही न्यायासाठी भांडतोय आणि सर्वसामान्य जनतेला हे माहिती नाही सर. 30 दिवसाच्या आत पतपेढ्यांना हे बंधनकारक आहे की तुम्ही तुमची क्लायंटची ओरिजिनल पेपर आणि रिलीज डीड स्वतः करून दिलं पाहिजे. जर क्लायंटनी नाही मागितलं तरी तुम्ही त्यांच्या घरी नेऊन दिलं पाहिजे. जबाबदारी ही पतसंस्थांची जबाबदारी आहे. आजही मला कितीतरी लोक भेटले त्या निकालानंतर. मी तुम्हाला आता सहकार आयुक्तांचा निकाल म्हणजे नियमानुसार 30 दिवसाच्या आत जर कर्ज नील केलं आहे तर समजा जी काही तारण मालमत्ता असेल किंवा एखादं सोनं असेल तर ते ताबडतोब दिलंच पाहिजे. हे बंधनकारक. 45 महिने त्यांनी ते थकून ठेवलं. जर लवकर त्यांनी दिलं असं तुम्ही ती प्रॉपर्टी विकून तुमचं कर्ज नील झालं असतं. केव्हाच. आतापर्यंत मला व्याज कशाला भरावं लागलं असतं सर? 2020 लाच मी नील करून टाकलं असतं. त्यावेळेला सर प्रचंड मोठी किंमत होती. करोनाच्या अगोदरचा काळ बरं कसं राहा. करोनाच्या अगोदरचा. करोनाच्या नंतर किमती कमी झाल्यात. हा करोनाच्या अगोदरचा काळ आहे. 2/6/2020. हे कोणती करायचं कारण तुमच्या ह्या जमिनीचा लिलाव व्हावा या जमिनीचा नाही असं तुमचं म्हणणं आहे? आजही तेच त्यांच्या डोक्यात आहे. या कुटुंबात अहो सर आमचा ITR माझ्या मिसेसचा 1,90,000 आणि माझा 2,10,000 आणि आम्हाला 60 लाख रुपये कर्ज दिले. त्याच्यात एक हप्ता तरी जाईल का? एक हप्ता. तुम्हाला ते कर्ज याच्यासाठी दिलं ना, तुम्ही मग अशी म्हणालात की जागा विकत घ्यायची होती म्हणून. शाळेसाठी आणि दोन्ही. पण एवढा ITR कमी असताना कसं तुम्ही एवढं कर्ज देऊ शकता ना? त्यांची जबाबदारी, ते काही करू शकतात सर. येत काहीच नाही. त्याच्यानंतर ते म्हणले तुम्ही अडचणीत नका येऊ, तुम्हाला आम्ही 90 लाख करून देतो. ठीक आहे, आता मुद्दा थोडासा भरकटतोय. नाही भरकटून नाही द्यायचा. जे पतपेढीचे संचालक आहे ते किती बी कर्ज देऊ शकतात. हो. ते बुडालं तर ते स्वतः वैयक्तिक सगळे सामूहिक जबाबदार असतात. ठीक आहे, आता पाठ झाला एक का तुमचं म्हणणं जे आहे की सहकार आयुक्तांनी त्याची सुनावणी घेतली. अपर निबंधक त्याचे अधिकार आहे त्यांना सुनावणी घ्यायची. त्यांनी सांगितलं का हे तुम्हाला किती दिवसात? 30 दिवसात द्यायला पाहिजे द्या. तो परत 45 महिने उलटून तुमची कोणती झाली होती. हा. तुम्ही एवढं छाती टोकून सांगता, त्याचं काय ऑर्डर आहे की तुमच्याकडे? आहे ना. किती 4 सुनावण्या घेतल्या होत्या का? हो 4 सुनावण्या झाल्या. हजर राहायचे का ते प्रतिनिधी? हा हजर राहत होते. हे काय हा सहकार आयुक्तांचा निकाल आहे. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय. वेळ मिळण्याबाबत म्हणजे देशमुख कांता माणिकराव त्या हा त्यांचंच कर्जाचं आहे सगळं याच्यात. ऐका ना, मला लेखी म्हणणे सादर केले आहे. हा इथं खरा महत्वाचा निकाल मी वाचतो 2 मिनिटं. आपण संस्थेकडून तारणी कर्ज घेतले आहे ही गोष्ट आपणास मान्य आहे. सदर कर्ज आपण सन 2015 मध्ये घेतलेले असून ते सन 2020 मध्ये निरंक झाले आहे. तथापि संस्थेने आपले कर्ज निरंक झाल्यानंतर 30 दिवसात रिलीज डीड व तारण दस्त हस्तांतरण करून देण्याची जबाबदारी संस्थेची तसेच संस्थेच्या वसुली संबंधित वसुली अधिकारी यांची होती. संस्थेने
रिलीज डीड करून देणे व कागदपत्र देण्यास 3 वर्षांचा कालावधी लावलेला आहे हे दिसून येत आहे. संस्थेस या कार्यालयात दिनांक 23/11/2023 रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी दिलेल्या सूचनेनंतर रिलीज डीड व तारण दस्त हस्तांतरण केलेले आहे. सूचना दिल्याच्या नंतर मग हो, कमिशनर ऑफिसनी सांगितल्यावर तोपर्यंत तेही नाईविलाजी दिले बरं का सर. तेव्हा उपरती झाली त्यांना. हा, पुढे वाचा. संस्थेने या कार्यालयात दिनांक 30/11/2023 चे सुनावणी दरम्यान सदर सर्व कागदपत्र समक्ष आपणास हस्तांतरित केली आहे. याबाबत संस्था स्तरावर दिरंगाई झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. हा कमिशनर ऑफिसचा निकाल आहे हा साहेब. पुढं त्याबाबत आपण सदर दिरंगाई बाबत नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. तथापि सदर बाब या कार्यालयाचे अधिकार कक्षेत येत नाही. त्याकरिता आपण सक्षम न्यायालयाकडे दाद मागावी. तरी सदरचा अर्ज या कार्यालयाच्या स्तरावर निकाली काढण्यात येत आहे. श्रीकृष्ण वाडेकर, अपर निबंधक पतसंस्था सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचा निर्णय आहे. हो, दिनांक 8/12/2023 चा. हो, त्याचं म्हणणं आहे की नुकसान भरपाई देण्याची तरतूद आमची तर नाही, योग्य त्या न्यायालयामध्ये जायचं. त्यांनी ते इथं मान्य केलंय की हे 30 दिवसाच्या आत हे रिलीज करायला पाहिजे होती, जी काय तुमची तारण घेतली कागदपत्र डॉक्युमेंट. हो, त्याला 3 वर्षाचा पेक्षा जास्त कालावधी 45 महिने. ते महिन्यात नाही त्यांनी मोजले, मी 45 महिने मोजले. मग आता पुढं काय? आता हे तर सगळं झालंय, तर तो तुमचे 3 वर्षाचं ते अडकूनच होते ना प्रॉपर्टी. नाही, आमची 3 वर्ष जी अडकून ठेवली, आम्ही 2022 पासून पोलीस स्टेशनला यालपाटे मारतोय की तुम्ही यांच्यावर FIR दाखल करा. आमची आर्थिक फसवणूक यांनी केली. भरपाई देणं हे काय पोलीस स्टेशनचं काम नाहीये. आम्ही त्याच्यासाठी नाही गेलेलो. यांनी आमची फसवणूक केली. याबद्दल 420, 467, 468, 34 अंतर्गत FIR दाखल झाला पाहिजे. काय म्हणून? यांनी आमचं चिटिंग केलंय, फसवणूक केलेली साहेब. कशी? बरोबर ना. यांनी जर 30 दिवसात आम्हाला रिलीज डीडची पत्र दिली असती मिसेसला, तिचं प्रॉपर्टी विकली असती, नाही तर आम्ही त्याच्यावर कर्ज काढलं असतं आणि माझी 2020लाच माझं कर्ज मिटून टाकलं असतं ना. मग मला सांगा, आता माझ्यावर कोणती कारवाई चालू केली? नंतर 2021ला सुरू केली की यांची सक्त वसुली 101 ची कारवाई. आता पण माझ्या जप्तीपर्यंत गेलेत. सर, ही जप्तीची वेळ आली असती का? दुसरा भाग, यांनी जर 2016 साली आम्हाला शब्द दिला नसता की मिसेसचं कर्ज भरा, तोपर्यंत तुमचं थांबलं तरी चालेल, आम्ही तुमच्यावर कारवाई नाही करीत, आणि मग नंतर तुमचं भरा, आम्ही काय केलं असतं, निम्मे पैसे निम्मे मिसेसच्या नावावर भरले असते, निम्मे माझ्या नावावर भरले असते. बरोबर का? मग आता आम्ही थकबाकीदार कसं काय झाला असतो? आमचं रेग्युलर कर्ज राहिलं असतं ना साहेब. म्हणजे आम्हाला यांनी बळच होऊन थकबाकीदार केलं आणि आमची अशी फसवणूकही केली. जागेच्या हव्यासापोटी जागेच्या हव्यासापोटी हा सगळा प्रकार. तुम्ही नादर व्हावा आणि जमीन लिहिलं. अहो, काय दिसतं, आम्ही माझं नाही, साधी भोळी माणसं आहे. तुमचं म्हणणं, माझं स्वतःच म्हणणं ते. आणि आज ते दुर्दैवानं ते डायरेक्टर आज हयात नाहीयेत, माझे मित्र होते, परंतु त्यांनी हे सगळं म्हणजे मला सांगितलेलं आहे. किती आहे ही जमीन? ही 3.25 एकर आहे. अगदी मोक्याच्या ठिकाणी. मोक्याच्या ठिकाणी जागा आहे. काय बाजार आहे? आता इथं 15-20 लाख रुपये गुंठ्यानी चालू आहे. 15-20 लाख रुपये गुंठा? हो. किती झाली प्रॉपर्टीची? मग आम्ही त्यावेळेला 5-6 कोटीपेक्षा जास्त होत. हो, पण हे शाळेसाठी ना, हे सगळं याच्यावर शाळा आहे. व्यवस्थित बांधली शाळा 2012ला बांधली, तेव्हापासून शाळा आहे. आणि शाळेच्या जागावर दिसत असताना त्यांनी कर्ज दिलेले. मग आता त्यांना ही इमारती सकट जागा जशी काही लिलाव काढून ताब्यात घ्यायची होती, म्हणून त्यासाठी तुम्हाला हे यांनी रिलीज केलं नाही, अडकून ठेवलं, जेणेकरून तुम्ही तुमचे हप्ते भरू नये आणि तुमचं व्याज वाढत राहील. हो. आता हे सहकार आयुक्तांनी जो निर्णय दिलेला आहे अपर निबंधक यांनी, आता तुमचं 60 लाख रुपये कर्ज घेतलं होतं आणि ते नंतर काहीतरी 17 लाख रुपये फक्त त्यावेळी येणं होतं. आता किती झालं? आता 1 कोटीच्या पुढे गेले. मग तुम्ही भरलंच नाही? नाही, भरलंच नाही.
कुठून भरायचं? भरूच शकत नाही. जोपर्यंत माझ्या मिसेसची भरपाई देत नाहीत ना तोपर्यंत आमच्याकडे भरायला काही नाहीच आहे ना. अहो सर, आता कोर्टात जायचं म्हटलं भरपाईसाठी तर त्याला 3 लाखाची स्टॅम्प ड्युटी लागती. आम्ही पोरांकडून निग्लिजिबल फी घेतो. या परिसरातली सगळ्यात कमी फी माझी. इथं पहिलीच्या फी 15-15, 20-20 हजार आहे. माझी पहिली आपलं 5वीची फी 10,000 आहे सर. विना अनुदानित आहे का? विना अनुदानित आहे. हे कायसाठी केलं मग तुम्ही? आमचं ध्येयच वेगळं आहे. आम्ही अतिशय गरीब कुटुंबातून आलेलो आहे. नळवण्यात तुम्ही जर पाहिलं ना तर माझ्या घरी आजही लाईट नाही, एवढी वाईट अवस्था आहे. मी शिकलेलो होतो, मिसेस शिकलेली होती. आम्ही आमच्या कष्टाने हे सगळं उभं केलेलं आहे आणि फारसा राजकीय आधार नाहीये. त्याच्यामुळं यांना दाबून दडपून करता येईल ही त्यांची भावना होती. त्याच्यातून त्यांनी हा प्रकार केलेला आहे. आजही तेच करतायत. तुम्ही त्या संस्थेचे संचालक आहेत, त्यांना भेटले का बाबा? सहकार आयुक्त म्हणजे अप्पर निबंधक म्हणतात का तुम्ही 3 वर्षापेक्षा जास्त केल्यामुळे हा निकाल त्यांना काय म्हणले? त्यानंतर निकाल 5 दिवसात त्यांना पोहोचलाय. तुमची त्याची गाठभेट झाली का? अहो वर्षभर ते माझ्याकडे हेलपाटेच मारतायत. कोण? ते पतपिढीचे ते शाखा प्रमुख, आणखीन 1-2 डायरेक्टर आहेत. कशासाठी? मिसेसला कोर्टात जायला नका सांगू आणि तुम्ही तुमचं कर्ज भरून टाका. 3 वर्ष आमचं जे तुम्ही ते तुम्ही सोडून द्या. ते तुम्ही सोडून द्या. अक्कल खाती आम्हाला सोडून द्या. तुमची कुंडी झाली ते काय झालं तो अक्कल खाती भाग सोडून द्या. आमच्याकडे पैसे मागू नका आणि तक्रारही करू नका. तक्रारही करू नका. जर तक्रार करायला गेलं तर ते मोठमोठाले डायरेक्टर आहेत, ते जे अधिकारी याच्यात गुंतलेत ना ते इतरांकरवी मला निरोप पाठवतात. पतपिढी लय मोठाल्या लोकांची आहे. देशमुख तू सावध राहा, तुला कुठे अडचणीत आणतील. आणि खोटं बोलतात सर. आता काय सांगितलं आपल्याला, याचं रिलीज डेटचं पत्र साहेबांनी कधी दिलं? रिलीज डेटचं पत्र आपल्याला सर्वात महत्वाचं तो तर सगळ्यात मोठा खेळ आहे सर. 2018ला त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं. कोणतं माहितीये का? पत्र तलाट्याला दिलं खंदरमाळवाडीच्या 2018ला बरं का. आणि त्याच्यात तलाट्याला काय पत्र दिलं की यांच्या प्रॉपर्टीवरचा बोजा उतरवा असं पत्र तलाट्याला दिलं. आम्ही मागत काय होतो? रिलीज डीड. सर, रिलीज डीड करण्याचा अधिकार सब रजिस्ट्रार ऑफिसला आहे आणि यांनी पत्र कोणाला दिलं? तलाट्याला. तलाट्याला गहाणखत रिलीज डीड करायचा अधिकार आहे का? यांनी पत्र त्यांना दिलं. म्हणजे किती चालाकी गेली बघा. तुम्ही ऑनलाईन आम्ही तेव्हा नाही तलाट्यांना काय हो, त्यांना पत्र दिलं. आता तलाट्यांना तो अधिकारच नाहीये. त्यांनी त्याच्यावरचा बोजा उतरवला. पण खंदरमाळच्या जमिनीचा हो, पण जी आपण प्रॉपर्टी गहाणखत ठेवतो सब रजिस्टर ऑफिस मध्ये त्याच्यावर सर्च रिपोर्ट काढला की त्याच्यात स्पष्ट येतो विशाल जुन्नर सहकारी पतसंस्था यांचे 60 लाख रुपये कर्ज. मला सांगा, असं असताना त्याच्यावर मला कोण कर्ज देणार आहे? आजही पोलीस स्टेशनला तेच पटवतात. म्हणजे फक्त तलाट्याला ऑर्डर किंवा हे बोजा कमी करायचं पत्र दिलं. पत्र देऊन काय भागत नाही. ते तुम्ही जर हे केलं असं सब रजिस्टरला जर त्याची त्यांनी कळवायचं असतं तर तुम्ही त्या सब रजिस्टरला सांगायचं की आता हे प्रकरण निकाली निघले किंवा बाद झाले. हो, असं न होता हे तलाट्याला परस्पर हे करतात असं तुमचं. हो, नाही त्यांनी फसवण्यासाठी केलं. आणि मला सांगा, जर त्यांनी 2018ला रिलीज केली टाकलं बरोबर, तलाट्याने तो बोजा काढून टाकला, परंतु इकडे रजिस्टर ऑफिसला तो तसंच राहिला. मग त्यांनी जर 2018ला मला पत्र दिलं होतं ना, मग याच्या कमिशनर साहेबांपुढं हे रिलीज डीड करण्याबाबत पत्र 2023ला काय दिलं त्यांनी मला? ते म्हणले ना आम्हाला तुम्हाला रिलीज डीड दिलं होतं. मग 2023ला काय दिलं? बर, मग हे अशा पद्धतीचं म्हणजे नवीन सर, ही सर्वसामान्याची लय मोठी लोकांना असं वाटतं म्हणजे एक आता म्हणजे माहिती अशी 1 मिनिट आहे याच्यामध्ये असं दिसतंय का फक्त जर तुम्ही जर एखादा कर्जाचं जर सब रजिस्टर डीड केला असेल हो तर नुसतं तलाट्याला पत्र देऊन बोजा कमी होत नाही, काही उपयोग नाहीये त्याचा. फक्त 7 बारा पण इकडं ते डीड कॅन्सल करावं लागतं. डीड स्वतः जाऊन कॅन्सल करावं लागतं. त्याला रिलीज डीड म्हणतात. त्याला रिलीज डीड म्हणतात किंवा रिकन्व्हिन्स डीड म्हणतात त्याला. मग असं जर झालं नाही, काही कर्जदारांना असे झोपेत राहिले,
मग त्याचा काय तोटा होऊ शकतो भविष्यात? ज्या वेळेला ते त्याच्यावर कर्ज काढायला जातील एखाद्या नॅशनलाइज बँकेचं किंवा इतर पतसंस्थांचं किंवा त्यांना ती जमीन विकायची असेल त्यावेळेला ते सर्च रिपोर्ट काढावा लागतो. त्याच्यात ते स्पष्टपणे येतं की याच्यावर हा एवढ्या एवढा या पतसंस्थेचा बँकेचा बोजा आहे. बापरे. हा फार मोठा म्हणजे पतसंस्थांनी ना ही इतर आमची फार मोठी फसवणूक आहे. आणि हेच आता ते पोलीस स्टेशनला पटवतात, FIR दाखल नका करू. आणि आम्ही 2018लाच हे पत्र दिलं होतं. एवढंच नाही तर त्यांचे चेअरमन मागच्या वेळेला 2 वर्षापूर्वी पोलीस स्टेशनला म्हटले की यांना आम्ही 2018लाच हे पत्र दिले. किती मोठी फसवणूक आहे साहेब ही. ते पत्र कुणाला द्यायला पाहिजे? ते याला सब रजिस्टरला द्यायला हे पाहिजे काय ना. स्पष्ट लिहिलंय की नाही? दुय्यम निबंधक साहेब नारायणगाव तालुका जुन्नर. त्यांनी दुय्यम निवेदन दिल्यानंतर हे तलाट्याला कळवायला हवं होतं. हा बरं. 2018ला ठीक आहे. आता तुमचं म्हणणं आहे की यांनी 3 वर्ष म्हणजे तुमचे 45 महिने 45 असतील पण मग याच्यात 3 वर्ष दिले हो लिहिले. का तुमचं जे आहे या ताईंचं सगळं तारण मालमत्ता यांच्याकडेच गाण ठेवली हो. जेणेकरून ते विकता येऊ नये आणि आर्थिक कोंडी होईल हो. आणि कर्जाचा बोजा वाढून तुम्हाला जमीन लिलाव करायची वेळ येईल हो. असं त्याचं हेतू आहे, असं तुमचा आरोप आहे. हो हो बरोबर आहे. हे खरं आहे हो असं तुमचं म्हणणं आहे. अगदी खरं आहे. मग आता तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये सतत जाताय हो. की याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून, कारण हो. यांनी रिलीज केलं नाही 30 दिवसात, हो तर पोलिसांनी कोणत्या आधारे गुन्हा दाखल करायचा? सर ही आर्थिक फसवणूक आहे. मी 2022 सालापासून जातोय. यांनी माझी पूर्णतः फसवणूक केलेली, आर्थिक फसवणूक केलेली. पोलीस स्टेशन एक आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग आहे. त्यांनी त्याची चौकशी केली पाहिजे. त्याच्यात पहिला FIR दाखल करून घेतला पाहिजे. मी म्हणतो, मी तोंडी म्हणल, माझी कागदपत्र पाहिली पाहिजेत. ते कागदपत्र वगैरे काहीच पाहत नाहीत, फक्त बघू करू. कोणते नारंग आपल्या इथं आळेफाटा पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला होता का? हो 2022 पासून 4 वेळा दिलाय. का वयांनी माझी आर्थिक कोंडी केली, फसवणूक केली म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. गुन्हा दाखल व्हावा. कोणावर? तात्कालीन संपूर्ण डायरेक्टर बॉडी. बर. आणि ज्यांनी जे वसुली अधिकारी आणि जे शाखा अधिकारी त्या काळातले, कारण त्यांच्या बदल्या होत राहतात, तर त्या काळात मला 4 शाखा अधिकारी आहेत असे. आणि वसुली अधिकारी सर्जिने तांबोळी आणि तात्कालीन 2020ला जेवढी डायरेक्टर बॉडी होती यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे आता जे सरांनी सांगितलं ना की 2018ला ते आम्हाला पत्र दिलं, तलाट्याला पत्र दिलं. हा तलाट्याला जे पत्र दिलं तेच पोलीस स्टेशनला सांगतात की आम्हीच ते त्यांना दिलेलं आहे रिलीज डेट. पोलीस स्टेशनच्या लोकांना ते कदाचित आमच्यासारखं माहीत नसेल याला रिलीज डेट बनतं किंवा काय, म्हणून पण ते तक्रार घेत नव्हती. काय आहे, पोलिसांना म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असतं असं नाही. तुम्हाला जर शेरी की तर मला एवढं ज्ञान नाही, मला माझ्या क्षेत्रापुरतं ज्ञान आहे. आणि तर याच्यामध्ये ते त्यांना तुम्ही दाखवलं पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांना का या अशा स्वरूपाचं देऊन काही भागत नाही. हे प्रत्यक्षात दुय्यम निवेदनाकडे जो डीड केलेले जे दस्त बनवलेला आहे तो याचा गानचा, तो रद्द करावा लागतो. हे त्यांनी केलंच नाही आणि एकीकडे फक्त आपला आम्हाला फसवण्यासाठी हा. फात्रू सर काय होतंय, मी गेलो का ते त्यांना बोलून घेतात. ते 10-12 जण येतात. कोण? याचे पतसंस्थेचे 5-6 ते नुसते याचे शाखा व्यवस्थापकाचे पतपिढीनी ना त्या शाखा व्यवस्थापकांना पुढे केले जबाबदारी डायरेक्टरांनी. बोल ना, कोण कोणला बोलवतो ते तिथं पोलीस स्टेशनला आहे ना, आम्ही गेलो परवा दिवशी, आम्ही गेलो होतो FIR दाखल करायला. तिथं अगोदरच ते सगळे बसलेले होते. ते कोण? मॅनेजर 5-6 पतपेढ्यांचे मॅनेजर तिथे येऊन बसतात. त्यांना कसं कळतं तुम्ही तिथं आले म्हणून? आता काय माहिती त्यांना, कोण सांगतं काय माहिती. आम्ही 7:30 वाजता गेलो तेव्हा ते सगळे तिथं बसलेलेच होते. काय करायचं बसून? काय नाही, बसलेले होते. आम्ही साहेबांसमोर गेलो, तायडे साहेबांसमोर, आणि ते लगेच सगळे आतमध्ये आले. तुमच्या केबिन म्हणजे केबिन मध्ये चर्चा चालू असताना? हा आम्ही साहेबांशी बोलत होतो ना, ते लगेच आतमध्ये आले. साहेबांनी थांबवलं नाही त्यांना? नाही थांबवलं. कशासाठी आली ती? काय माहिती आता त्यांचा काय उद्देश आहे तो त्यांना माहिती. आता समजा आपण दोघं चर्चा करतोय, काही लोक डायरेक्ट आतमध्ये आली, बरोबर? हो. ते काहीतरी बोललं पाहिजे. त्यांनी काय म्हणतात ते? त्यांनी काहीतरी कारणास्तव साहेबांनीच बोलवलेलं होतं मला वाटतं त्या. आणि हे पतसंस्थेवाले आहे ना, त्यांचं असं म्हणणं आहे की ते 2018चं जे पत्र आहे ना, हे पत्र आम्ही यांना दिलेले आहे, आमच्याकडून कोणतीही फसवणूक झालेली नाही. म्हणजे आता या कालावधीनंतरही ते त्यांना
तेच पटवतात सर. तेच पटवताय. अहो पण ते काय सहकार आयुक्ताचं जे अधिकाराखाली त्या निबंधकांनी काय ते काय वेळेत का असं हे करायला 30 दिवसात तुम्ही रिलीज डेट केलं नाही किंवा हे म्हणायला यांनी तलाट्याला पत्र दिलं म्हणजे काय नाही नाही, हा विषय ना कमिशनर साहेबांपुढे मी मांडला का हे तलाट्याला दिलेल्या पत्राला पुढे सांगतात काय आम्ही रिलीज डेट दिलं ना यांना. मग त्यांनी कमिशनर साहेबांनी त्यांना झापलं सुद्धा. तुम्ही अशी फसवणूक करता का? दिशाभूल चाललंय असं दिसतंय. हो दिसतंय का जेणेकरून आम्ही ते 2018 दिलंय आता आमचं काय आम्हाला काही अडचण नाहीये हो. आम्ही काही यांच्यावर अन्याय केलं नाही असं ते हो. भासवतात असं तुम्हाला वाटतं. मग मला आणि सांगा, पोलीस अधिकाऱ्यांना वाटतं का ते हा, हे खरंय. क्लीन चिटी. येस, हे खरे. मला सांगा सर, त्यांनी जर 2018ला मला दिलं होतं तर मग 2023ला तुम्ही मला काय दिलं? हे काय दिलं? हे का दिलं? तुम्ही म्हणता ना 2018ला दिलं होतं, मग हे 2023ला तुम्ही काय दिलं मला? ठीक आहे आता तो ठीक आहे त्यांचं काय आहे झाकाझाकी किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला ते 1 मिनिटं बाजूला राहू दे. ऐका हो हो 2018ला जर ते बोजा कमी करायचं पत्र दिले तर मग तुम्ही तशी ती जमीन विकू शकत होता. बोजा, अहो बोजाचं काहीच नाही सर. तुम्ही ज्या वेळेला खरेदी खताला जात आम्ही गेलो होतो, मी 2020ला कर्ज नील केल्यानंतर एकाच खरेदी खताला गेलो सुद्धा होतो. तिथं ते साहेब लगेच असं टाईप करून ऑनलाईन त्याचं सर्च काढतात, त्याच्यात लगेच आलं विशाल जुन्नर सहकारी पतसंस्था यांचे 60 लाख रुपये कर्ज. आले निघून. हो, जा म्हणे तुम्ही घरी, तुम्ही शहाणे दिसता, कर्ज घेतला पतपिढीचं. आणि त्यांचं आणलंय का नील सर्टिफिकेट आणलंय का? यांना म्हणायला आलो, ते म्हणले नाही आम्ही नाही तर सर नील सर्टिफिकेट देऊ शकत. ज्याला तुम्ही विकणार तो म्हणणार हे चोरच माणूस आहे. ठरवलं चोर सर, मला ठरवलं चोर. त्या समोरच्या माणसाने संगमनेरची पार्टी होती, कॅन्सल झालं. कॅन्सल झाला व्यवहार. 10 लाख रुपये आम्हाला इसार दिला होता, आम्हाला तो इसार त्यांचा पाठीमागे द्यावा लागला. म्हणजे ही या जगात सगळ्यात मोठी फसवणूक आहे सर. आणि हे सर्वसामान्याला कोणालाच नाही माहिती. ठीक आहे, मी कमिशनर पर्यंत जाऊ शकलो सर, सर्वसामान्य 10-20 हजाराला जाईल का सर? काही लोक अक्षरशः रडतात. हे प्रकरण झाल्यावर माझ्याकडं 100 फोन आले असतील. सर तुम्ही आम्हाला खरं सांगा, 30 दिवसात रिलीजचं असतंय का? आमचे 10-10, 15-15 वर्ष झालेत. आता पोलीस म्हणतात की आम्ही गुन्हा दाखल करणार नाही. हो ठीक आहे, मग आता काय करायचं? नाही, मग मी ज्या दिवशी 15 तारखेला आमचा आत्मदानाचा इशारा होता, कोणत्या? आत्ताच्या परवाच्या 15 तारखेला तुम्ही काय करणार होतो? पतपिढीत जाऊन विषारी औषध पेणं नाही तर पिटून घेणे, आमच्या समोर पर्याय नव्हता. विशाल जुन्नरच्या आळेपाट्यात. हा, आळेपाटा शाखेत आम्ही 1 एप्रिलला विशाल जुन्नर पतसंस्थेमध्ये आत्मदहन करणारे असा इशारा दिला होता. कलेक्टर, सहकार आयुक्त, SP, DYSP, तहसीलदार या सर्वांना कळवलेलं होतं. आणि आम्ही ज्या वेळेला PI साहेबांना कळवायला गेलो इथं आळेपाट्याला, त्यांनी आम्हाला सांगितलं की सर तुम्ही शिक्षक माणसं दिसतात, सुशिक्षित दिसतात, असं काही करू नका. तुम्ही असं करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. तुम्हाला 3 महिन्याची अटक होईल, 2,500 रुपये दंड होईल, तुमच्यावर 126 काय असं कलम सांगितलं ते लागू होईल. तुम्ही असं करू नका. आम्ही त्यांचं ऐकलं साहेब की नाही आपल्याला कायदा मोडायचा नाही, आपण शिक्षक माणसं आहे, आम्ही कायद्याच्या विरुद्ध जाऊ इच्छित नाही. मग काय केलं 15 तारखेला? मग 15 तारखेला आदल्या दिवशी याचे पोलीस स्टेशनची माणसं आली आमच्याकडं, गायकवाड म्हणून ते गुन्हे अन्वेषण शाखेचे ते आले. त्यांनी आमच्याशी चर्चा केली. ते थोडेसे समजून सांगितलं तुम्ही असं नका करू, तुम्ही शिक्षक मंडळी, तुमच्यावर अनेक विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, संस्था आहे तुमची, परावृत्त करायचा. आणि आम्ही आश्वासन काय दिलं? आम्हाला आश्वासन एवढंच दिलं की मी साहेबांशी बोलतो म्हणे, तायडे साहेबांशी, आणि तुम्हाला संध्याकाळी बोलवतो, आम्ही त्यांच्यावर FIR दाखल करू. हो दाखल करू, पण ते वकिलाच्या याच्याच नसेल. आणि त्या दरम्यान त्यांनी मला सांगितलं तुमच्या वकिलांना बोलवा. गायकवाड म्हणले. हा, गायकवाड म्हणले येताना वकिलांना घेऊन या. बर. मग मी माझ्या वकिलांना फोन केला. ते म्हणले सर मी पुण्याला आहे आणि पोलीस स्टेशनला आम्हाला यायची काही गरज नाहीये, FIR दाखल करण्यासाठी आम्ही येणं अजिबात अपेक्षित नाहीये. वकील कशाला पाहिजे?
काय माहितीये ते म्हणले तुम्हाला काही समजत नाहीये. 156 चा कायदा म्हणजे समजून त्यांना जी सांगायचंय ते व्याख्या तुमच्या पचनी पडत नाही किंवा तुम्हाला समजत नाही, म्हणजे वकील तरी ऐकलं आणि तुम्हाला सल्ला देईल का असं म्हणजे डाव काय आहे याचं तुम्हाला सांग का, 156 कलमाखाली बरं ठीक आहे, मग तुम्ही गेलेत का? आम्हाला कोर्टात जायला लावायचं ऐका ना. आणि कोर्टाला चौकशी, म्हणजे अजून 5-7 वर्ष वाढायची. मुद्द्यानी बोलू. हो मग तुम्ही वकील तर तुम्हाला भेटले नाहीत, नाही तुम्ही भेटले. स्वतः गेले का तिथं? गेलो, मग काय झालं? मग त्यांच्याशी चर्चा केली पुन्हा कुणाशी? तायडे साहेबांशी. बर. ते म्हणले ठीक आहे सर. त्या दिवशी आम्ही संध्याकाळी गेलो होतो, पण दिवसभराचं तुम्हाला सांगतो, पतसंस्थेच्या समोर जवळजवळ पतसंस्थेला छावणीचं स्वरूप आणलं होतं. 15 तारखेला 15 तारखेला 5-7 पोलीस, 2-3 मॅडम, पोलीस मॅडम पार असे पायरी पायरीवर उभे केले होते. आज जाणाऱ्या प्रत्येक क्लायंटला चौकशी करूनच आज सोडत होते. म्हणजे आम्ही एवढे मोठे गुन्हेगार आहोत असंच त्याचा अर्थ झाला ना. तुम्ही तिथे येऊन काही अनुचित प्रकार करू नये म्हणून केला असेल ना ते. मला सांगा सर, यासाठी जनतेचाच पैसा आहे ना, कोर्टात जाण्याला या अशा गोष्टींना खर्च ठीक जनतेच्याच पैशातून आहे ना. मग ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे का तिथं पोलीस बंदोबस्त लावला होता जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन काही जाऊ नये. चुकीचं करू नये. हा. ठीक आहे, आता मग पोलीस स्टेशनला गेलात तुम्ही, वकील तर नाहीये, तायडे सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट केला, काय झालं मग? मग तायडे सरांनी मॅडमला सांगितलं की मॅडम तुम्ही एक थोडंसं लिहून आणा, मी काय करावं हे अपेक्षित आहे. लिहायला सांगितलं. मी बाहेर निघून आलो तर मॅडमनी 2-4 वाक्य लिहिली. तिला असं वाटायला लागलं आपलं थोडंसं गडबड होऊ शकते, ती घरी निघून आली. मग मी रात्री 10 वाजता DYSP चौधर साहेब यांना फोन केला. चौधर साहेब म्हटले सर मी उद्या 11 वाजता आळेफाट्याला येणार आहे, तुम्ही, मी आणि तायडे साहेब आपण समोरासमोर बसू आणि याच्यावर कशा पद्धतीने FIR दाखल करता येईल हे पाहू. काल 11 वाजता मग मी हे का अर्ज तयार केला आणि काल 12-1 वाजता चौधर साहेबांना फोन केला, DYSPंना. चौधर साहेब म्हटले मी चौकशी कामी रांजणगावला आहे. 15 तारखेचाच विषय सांग. नाही 16 तारखेचा मग काल. त्या दिवशी परावृत्त केलं तुम्ही. हा, आणि आम्ही झालो सर. तुम्हाला असं ऐकलं आम्ही. वाटलं की करतील अधिकारी करा. हा, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे, अजूनही ठेवलाय. रांजणगावला आहे, मी येऊन नंतर पाहतो म्हटलं. हा, नंतर मी काल दुपारी त्यांना पुन्हा फोन केला. ते म्हणले मी रांजणगावला आहे, तुम्ही काही करू नका, तुम्ही शांत बसा, मी उद्या येतो. म्हणजे आज अजून काही त्यांचा फोन आलेला नाहीये आणि आमची अपेक्षा एवढीच आहे का यांच्यावर आमचा फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा. काय ते दिसते नाही होणार म्हणून. आता नाही विलाज आहे, नाही केला तर आता आम्हाला पुढच्या मार्गाने जावंच लागणार आहे. कुठल्या मार्गाने? SP जाऊ. नाही SP आम्हाला सहकार्य करतीलच आणि नाही केलं तर पुढं जे त्यांच्या वरिष्ठ असतील त्यांच्याकडे जाऊ. आणि तेही नाही केलं सर तर आमचा गुन्हा नाही घेतला ना तर आता पतसंस्थेच्या समोर जाण्याच्या ऐवजी आम्ही पोलीस स्टेशन समोरच जाऊ. आता हे जे 3 वर्ष जे तुमचं जे अडकून ठेवली तुमचे गहाण प्रॉपर्टी जे अडकून ठेवली, किती रुपयाचं नुकसान झालं? सर तसंच सगळा जर हिशोब केला आमच्या संस्थेचं नाही, सगळं व्यावहारिक हिशोब- सांगा तुम्ही. व्यावहारिक काय द्या. कमीत कमी 4-4.5 कोटीचं नुकसान झालेलं आहे. पूर्ण आमचं आर्थिक कारणच लॉक केलं. सर अहो आम्हाला नवीन नवीन अभ्यासक्रम काढायचे, सगळं वाढवायचंय, आमची आर्थिकच कोंडी करून ठेवली ना. मला सांगा त्या वेळेला जर ती जमीन विकली असती, यांचं कर्ज भरून आमच्याकडे रक्कम शिल्लक राहिली असती, आम्ही वाढीतोयच ना. आता नाही, आता ते रिलीज डीड झालंय ना तुमचं. झालं? हो, कुठं झालं? नारंगावला दोघं होते का सामने? आमची काही गरज नसते सर, त्यांनी त्यांनी करून आणून दिलं. दिलं का? हो, दिलं. आता याच्यातली म्हटलंय दिले म्हणून. ठीक आहे. करून आणून दिलं. मग आता 23 ला दिले, म्हणजे 20/11/2023 ला रिलीज दिलेलं आहे तुम्हाला. हो. आता काय तेव्हा विकून मग तुमचं जरा कर्ज आहे ते नील करा की. मग मी काय ठरवलं, कर्ज नील करणं हा एक भाग आहे सर. त्यांनी आमचं काहीतरी तर केलं पाहिजे ना याच्यावर. ते त्यांच्या डोक्यात काय विषय माहितीये का, की माझे पैसे भरून घ्यायचे आणि यांना असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं. नाही, मी काय म्हणतो, तुमची मागणी योग्य आहे. या पतसंस्थेने तशी पाहिली तर ही आर्थिक फसवणूकच म्हणावं लागेल. हो, की कारण की जर 30 दिवसात जर द्यायचे, 3 वर्ष तुमची जर प्रॉपर्टी अडकून ठेवली विनाकारण, बरोबर आहे. तर मग हे त्यांनी फसवणूक केली असं दिसते. हो. पण आता ते एकीकडे विषय राहिला तुमचा त्या वादाचा, पोलीस फसवणुकीचा. पण दुसरीकडे तुमचं जो 60 लाखाचं कर्ज असं झालं ना, एवढं भरपूर वाढलंय. कितीतरी 1 कोटीच्या वर मी गेलं त्यांना ना. डायरेक्ट मग सांगितलं, ते तुम्ही काही ना काही करून जर भरलं तर ते कर्ज वाढायचं तर कमी तर होईल ना. नाही,
मला सांगा, जर त्यावेळेला आमचं म्हणजे तुम्हाला अजूनही आमचं नुकसानच करायचंय का? आता काय करणार काय आता? मग माझी भरपाई देऊन टाका ना, मिसेसची भरपाई द्या. तुम्हाला काय हे बघा, हा. हे जे आहे भरपाईचा विषय काय आहे, त्यांनी काय सांगितलं योग्य ते न्यायालयामध्ये तुम्ही भरपाई घ्या, बरोबर आहे? हो बरोबर. तर मग तुम्ही एकीकडे मग कोर्टामध्ये जाऊन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा का नाही दाखल करत, किंवा फसवणुकीची जी झाली तुमची जे नुकसान आतापर्यंत 3 वर्ष ते तुमची प्रॉपर्टी रखडून ठेवल्याबद्दल हो. त्याची भरपाई तुम्ही तिकडून योग्य त्या कोर्टामध्ये का मागत नाही? तुम्ही आता हट्ट असा करताय की मग मला भरपाई द्या, किंवा नाही तर मग मी कर्ज भरणार नाही, आणि एकीकडे मग ते कर्ज वाढत चाललं, तुमचा लिलाव होणार. एक लक्षात घ्या सर, की कर्ज भरणे हा वेगळा विषय. कर्ज मला कधीही भरावंच लागणार आहे, मी ते नाकारत नाही. माझ्यावरचं कर्ज मी नाकारत नाही, मी ते भरायला तयारही आहे, ते भरावं लागणार आहे. पण त्यांच्या डोक्यात काय आहे की मॅडमला अडकून ठेवलं की हे कोर्टात जाऊ शकत नाहीत, कोर्टात 10-20 वर्ष लागणार आहे. त्यांना माहित आहे तुमचा दावा हा वेळ खाऊया, वेळ खाऊ, आणि म्हणूनच यांना कोर्टात जायला लावायचंय. येणं वेळ केलं खाऊ जरी असलं तरी पर्याय कोर्टच आहे ना. बरोबर आहे, परंतु आतापर्यंत आमचे 10 वर्ष अगोदरच गेलेली आहेत. अजून पुढचे 10 वर्ष आमची झाले दोघांची 55-60 वर्ष वय सर. कवर हे दावे म्हणजे आम्ही पोरांना शिकवायचं सोडून द्यायचं आणि यांच्या दाव्यांबांगच पळायचं का? म्हणजे फसवणूक आहे आपलीच आणि दावे आपणच करायचे, वेळ आपणच घालवायचा, वेळ आपणच घालवायचा. माझ्या दृष्टीनं ही शिक्षण संस्था महत्वाची सर. पालक आमच्यावर विश्वास टाकून त्या मुलांना इथं टाकतायत, त्यांना घडवलं पाहिजे. दरवर्षी तालुक्यात पहिला दुसरा आणतो सर आम्ही. हे महत्वाचं आहे का यांच्या मागे पळायचं महत्वाचं आहे? त्यांचा उद्देश एवढाच आहे की हे सर्वसामान्य आहेत, यांना अडकून टाकायचं. अहो सर, त्यांच्याकडे वकिलांची टीम आहे. काय आता ठेवीदाराचा पैसा आहे, प्रॉपर्टी, मोठे संस्था आहे, आता ते त्यात चूक काय? वकिला ठेवणं म्हणजे चूक काय? नाही 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 सर, मी प्रामाणिकपणे सांगतो, माझं कर्ज मागणं त्यांची चूक नाही, मी भरलंच पाहिजे. पण कुठून भरायचं तुमचं म्हणणे? माझं तर काय म्हणणं आहे, म्हणजे व्यवहारिक मी सांगतो, हो हो, तुमच्यावर जो अन्याय झालेला आहे तो कोणाला बी रक्त सळसळणार आहे, राग येणार आहे. हो बरोबर. तर ते सगळं असताना आता तुम्ही जे आता तुमचं मॅडमचं कर्ज काय नील झालेलं आहे, आता ते कर्ज तुम्ही ते प्रॉपर्टी विकू शकता. हो, ते थोडंफार विकून ते कर्ज तर भरा ना. मग तुमचं आता 1.25 कोटी झाले, अजून काही वर्षांनी 2 कोटी जाईल. सर तुमचं जे स्वप्न पाहिले याच त्याच्या पाठीमागचं म्हणजे तुम्हाला सविस्तर सांगतो की ती जी प्रॉपर्टी आहे ना, ती आहे माळरान, जी आम्हाला विकायची होती ती. आणि 2020ला कोरोना आलेला नव्हता, त्याच्या अगोदर त्या प्रॉपर्टीची प्रचंड मोठी किंमत येत होती. आज तिथं तिकांडी गवत आहे सर, कुणी 40-45 लाखाला त्याला विचारित नाहीये. आणि जमिनी काय अशा कधी कुणी नाही घेत. त्यावेळेला एक मेडिकल कॉलेज होतं तिथं, ते 7-8 एकर आहे, आणि मेडिकल कॉलेजसाठी मागितली होती. शेती म्हणून त्याचे 40 लाख नाही झाले. तो त्या पतपेढीची चूक नाही. तुमच्या जर तुमचे डिव्हॅल्युएशन झाले तुमच्या प्रॉपर्टीचं, ते पतपेढीची चूक नाहीये. कशी नाही? त्यांनी जर वेळेत आम्ही कर्ज मिटवलं त्यावेळेला दिलं असतं तर आमचा फायदा तुमचा लढा हा जो आहे फसवणुकीचा गुन्हा दाखल करायचा हा चालूच ठेवला पाहिजे तुम्ही. हो बरोबर, त्याच्यापासून परावृत्त तुम्ही व्हा असं आम्ही म्हणत नाही. बरोबर आहे. पण तुम्ही एकीकडे तुमचं हे जे म्हणजे आता हा माझा तुम्हाला बोलायचा रोल नाही, पण मी तुमचं जे खतखत किंवा तो संताप आहे किंवा तुम्ही मगाशी जरा बोलताना रडायसारखं आवाज येत होता सर, विलाज नाहीये. आणि एकदम म्हणजे आम्हाला आमच्या मूळ हेतूपासून डायव्हर्ट करायचा प्रयत्न चालू आहे. आमचा मूळ हेतू शिक्षण संस्था आहे आणि आम्हाला गुंतून ठेवायचं, अडकवायची म्हणजे जग मारून करतील. आणि त्यांना माहितीये एकदा सरांचं कर्ज भरलं का हे आपोआप गाळ होतील. मग आपण कसंही बी दाबून दडपून कोर्टाच्या तारखा वाढवता येतात. 15-20 वर्षांनी आता येतो पुढं. ते ठीक आहे. आता काय गुन्हा तर काय नोंद करतील असं तर दिसत नाहीये. भरपूर प्रयत्न केलेत, भरपूर प्रयत्न केलेत तुम्ही. आता आत्मदानाचा इशारा पण दिला होता, हो, तरी काय होत नाही. नाही काय नाही झालं सर. आता 101 ची काय परिस्थिती आहे तुमची वैयक्तिक? आता जवळजवळ म्हणजे त्यांनी DDRने मला कळवलेलंच आहे, डिस्ट्रेस व्हॅल्यू मान्य करून मला कळवलेलं आहे. 69 लाख रुपये जे हे करायचंय, मिसेसच्या नावावरचं घर आहे त्याचा निलाव करायचा आहे. आणि थांबा,
कर्ज तर नील झालं यांचं नावाचं घराचं कसं काय लिलाव करतील? एक प्रॉपर्टी माझी त्यांना, माझी एक प्रॉपर्टी त्यांच्यासाठी तारण दिलेली होती. म्हणजे माझ्या नावावरचं जे घर आहे ते सरांसाठी तारण होतं. फक्त गरज आहे ना, फक्त करायचे. हा, घर त्यामुळे तुमच्या घराचा लिलाव होईल. हो हो. बर, बोला अजून मग त्यांनी आता काय काय लिलाव होईल जर 101 ची आता प्रोसेस पूर्ण, आता तुमचं तर म्हणणं सुरू आहे त्यांची, हो दिलाय का निकाल त्यांनी बोजेचा? 101 ची वसुली प्रक्रिया, अधिकारी निकाल दिलाय का? वसुली अधिकाऱ्याचा निकाल झालाय, DDR चं पत्र आले, म्हणजे पुढील काही दिवसात म्हणण्यापेक्षा ते कधी निलाव करू शकतात, कधी डिक्लेअर करू शकतात. आता निलावाची प्रक्रिया सुरू होईल. हो हो. काय काय निलाव होईल? घराचा निलाव होईल, राहत्या घराचा आणि हॉस्टेलचा. पुढे हॉस्टेल ते राहतं घरच, आम्ही आपलं 4-2 मुलं आहेत ना, 10-15 मुलं होती ते आमचं- घराचाच लिलाव होईल. हा घराचाच हॉस्टेल निलाव, एकच आहे. हा एकच आहे. ती किती रुपयाची? त्यांनी त्याची किंमत काढली 69 लाख रुपये, साधारणतः 1.25-1.5 कोटीचा आहे. परंतु त्यांनी त्याची डिस्ट्रेस व्हॅल्यू DDR ने मान्य करून किती स्क्वेअर फुटाचं घर आहे? 3,500 स्क्वेअर फुटाचं आहे. RCC हो RCC जागेसह हा 3 मजली. त्याची 70 लाखाची व्हॅल्युएशन काढली. हो आणि तुमचं कर्ज झाले 1.25 कोटीच्या वर. हो. मग त्या बँकेचा तोटा झाला. आता ते मी काय करायचं ठरवलं असेल त्यांचे ते ठरवतील. तुम्ही तर म्हणले 5 कोटीच्या वर तारण घेतले. ह्या शाळेची जागा तारण घेतलेली होती. अच्छा, हे पण आहे काय तारण? हो, ही शाळेची जागा तारण घेतली होती मी. ही किती एकर आहे म्हणले ते? 15 3.25 लाख एकर आहे. गुंठे आहे म्हणले नाही का? 3.25 लाख 3.25 एकर जागा ही, पण याला हायकोर्टाने डायरेक्ट स्टे दिलेला आहे. ही जागा घर या जागेचा लिलाव होणारच नाही. होऊच शकत नाही, शाळेची जागा आहे. ज्याच्यासाठी यांचा म्हणजे आता मी नाही असेल. बोलत उद्योग नाही. होता हो, ते सक्सेस होणार नाही नाही होणार. का? शाळेची जागा आहे, इथं विद्यार्थी शिकतायत, अनेक कर्मचाऱ्यांचं भवितव्य याच्याशी जोडलेलं आहे. उलट हायकोर्टात त्यांना विचारलं तुम्ही शाळेची जागा कशी काय घेतली, बरं, हायकोर्टाने स्पष्ट सांगितलं की हे सोडून यांच्या ज्या प्रॉपर्टी असतील तारण त्याचा निलाव करा. अरे बापरे. म्हणजे मग हे तर जर शाळा होती तर मग असं जर नियम आहे का शैक्षणिक जिथं संस्था असेल किंवा काय असेल खाजगी किंवा सरकारी, हो. तर ती जागा तारण घेता येत नाही असं निकाल हो, आहे हो. का? नियम आहे? म्हणजे ते तिथं कोर्टात सांगितलं गेलं. आणि काय झालंय, आम्ही ही जी जागा आहे ना ती कर्ज घेण्यापूर्वीच शाळा जी आहे ना त्यांच्याकडं हे केलेली आहे, म्हणजे 30 वर्षाचा भाडेपट्टा केलेला आहे. मग तुम्ही तर चुना लावला बँकेला. ते अगोदरच आहे. नाही करार का करावाच बँक लागतं. फसली? पतपिढी. तो पतपिढीचा भाग आहे. आपण काय तारण घ्यावं काय घेऊ नये हे त्यांना समजलेलं नाही. आता स्टे दिला हायकोर्टाने, हो. याचा लिलाव करायचा नाही. नाही. ते 70 लाखाचं जे घर आहे हा. 70 हा. लाख रुपयाचं हा ते विकान झालं. हा मग आता मग जे उर्वरित जे समजा 40-50 लाख रुपयाचं नुकसान होते हो. ते कोणाचं झालं? पण समजा आता त्याच्यावर त्यांच्याकडे भरपूर मार्ग असतात. मग ते जामीनदार शोधायला जातात, मग नातेवाईक शोधायला जातात, हा, म्हणजे ते काही ना वसूल काही करू शकतात. करणार. ते वसूल हे बघा सर, तो जनतेचा पैसा आहे आणि तो वसूल झाला पाहिजे. मी माझं डिफॉल्टर आहे, मी हे मान्य करतोय, पण का झालो मी वेळ काढ. डिफॉल्टर आहे हे मी त्यांना सांगितलंय, पण मला तुम्ही डिफॉल्टर केलंय, मी नाही झालो, तुम्ही बळच केलंय. आणि जर मी डिफॉल्टर होतो तर तुम्ही माझ्यावर 2016 ते 2021 काहीच कारवाई का केली नाही? तिथून पुढे का सुरुवात केली? 5 वर्ष तुम्ही का गप बसले? तुमचे व्याज वाढवून दिलं. हा तुमची जबाबदारी नाही भरायचा हप्ता. सर, असं ठीक आहे, तेच पतसंस्थेशी बोलणं झालेलं होतं आमचं की मॅडमचं कर्ज नील होईपर्यंत आम्ही तुमच्यासाठी थांबतो, आणि ते थांबले सर. हे बघा, ही सगळी तुमची मुलाखत पाहता का तुम्ही देखील काय हे आहेत खूपच म्हणजे अन्याय झाला व्यवस्थित आहे. हो तुम्ही पण काय असे साधे नाही, तुम्ही पण हुशार आहे हे जरा थोडं मला वाटते. सर, MS ऍग्री शिक्षण आहे. नाही हुशार म्हणजे चलाकीत. शिक्षण संस्था काढली, 23 वर्ष प्राचार्य होतो. मग आता ठीक आहे, आता ते 70 लाख रुपयाचं तर बघ जामीनदारांच्या याच्यावर बोजा चढल, तुमचा तोटा तुमच्या याच्या तुमच्या जामीनदारांना भरावं लागेल ना ती. बरोबर आहे ना. मग आता त्यांनी का हे करायचं ना? हे तर माझं तेच मग अशी सांगणं होतं, तर हे काय माझा रोल नाही हा. बरोबर आहे, बरोबर.
तुमची जी लढाई आहे ते तुमचे जे नुकसान झाले 3 वर्ष तुमचे जे आहे समजा तारण मालमत्ता त्यांनी दाबून ठेवली, हो त्याच्यावर ते नुकसानीची कारवाई झालीच पाहिजे. आम्ही कारण तेच की मी म्हणतोय. म्हणत नाही, हे निबंधक म्हणतात जे हो. निकाल दिला हो त्याच्यावर मग यांनी काय ऍप्लिकेशन नाही केलं का विरोधात? सर 16 महिने झालेत. कोण सहकार आयुक्तांचा निकाल आलेले 16 महिने झालेत. डिसेंबर 2023 मध्ये निकाल लागलाय. आता एप्रिल महिना एंडला आलाय. यांनी मग सहकार त्यांच्यावरती मंत्री असतील ना, त्यांच्यावरती डायरेक्ट सचिव आणि मंत्रीच असतात. सुनावणी कोण घेत? सचिव घेतात, प्रधान सचिव किंवा सचिव अपील घेतात. नाही केलं. 16 महिने झालेत, अपील सुद्धा नाही केलं. म्हणजे त्यांना तो निकाल मान्य आहे. आता भूमिका काय शेवटचं सांगा. आता काय नाही, ते जर पोलीस स्टेशनने आमचं FIR नाही घेतला तर आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे करू. नाही तर शेवटचा पर्याय, आतापर्यंत पतपिढीने अडवलं, आता समजून घेऊ आम्हाला पोलीस स्टेशनने अडवतोय. दुसरा पर्याय पोलीस स्टेशन समोर. काय करणार? काय नाही सर, आम्हाला जीवन आहे ना लाचार होऊन जगायचं नाहीये. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, अगदी मोडेल पण वाकणार नाही. कारण आम्ही खूप गरिबी दिवस काढलेले आहेत. आणि हा जो जनतेवर होणारा अन्याय आहे ना, हे किती फसवतात हे लोकांना माहिती पडेल. सर शेवटी मला पैसे भरावे लागणार आहेत, मला ते मान्यच आहेत आणि मी भरणारच आहे. पण मॅडमचं नुकसान भरपाईचं काय? तिचा पैसा हे चिंचुके आहेत का? माझे पैसे पैसे आहेत, पतसंस्थेचे पैसे पैसे आहेत.